तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या कोमल्स युनिक लाईफ या चॅनलमध्ये। तर किती मुलांनी पसारा केलाय बघा। रोज रात्री असा पसारा असतो आणि मला सगळं आवरावं लागतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे रात्रीचं रुटीन कसं असतं ते समजेल। मुगाच्या डाळीचं वरण बनवते मी इथे, जे मुलांसाठी खूप छान असतं आणि बरेच दिवस झालं बनवलं नव्हतं, म्हणून मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये पाणी घातलं पाहिजे तेवढं, बारीक कट केलेला टोमॅटो, हळद, मीठ आणि थोडंसं तेल, म्हणजे लवकर मऊ शिजते तेल घातल्याने। आणि इथे बघा कुकर मी लावून दिलाय। कुकरच्या टोपणाचा जो हँडल आहे ते मुलांनी कुठे टाकलाय मला सापडेना, मी शोधून दमले। तसंच मग मी कुकरला चढवलं। त्यानंतर लसूण सोलायला घेतला। लसूण सोलताना खूप प्रॉब्लेम होतो, कारण मी नख थोडे सुद्धा ठेवत नाही अजिबात, कारण नखामध्ये घाण अडकते आणि ते खूप हानिकारक होऊ शकतं आपल्या हेल्थसाठी। शिवाय घरात लहान मुलं असल्यावर तर अशा गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते, म्हणून मी नख नेहमी कट करते। त्यानंतर डाळ तर शिजत घेतली मी। नंतर दूध तापवायचं होतं, तर हे दूध ना आम्ही डेअरीमधून आणतो, तर एकदम प्युअर म्हशीचं दूध आहे। तर म्हशीचं दूध आहे कसं ओळखायचं, तर एकदा दोनदा मी खवा केला होता ह्याचा, तर पूर्ण पांढरा झालेला, त्यामुळे प्युअर म्हशीचा आहे असं आम्हाला समजलं। कारण खवा म्हशीच्या दुधाचा हा पांढरा होतो आणि जर त्याच्यामध्ये मिक्स गाईचं वगैरे असेल तर ते पिवळं होतं, तर असं ओळखायचं। त्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ आपली किती छान शिजलेली, एकदम मऊ। तर त्याला मी थोडंसं हे रगडून घेतलं, रवीची काय आवश्यकता भासली नाही चांगली शिजल्यामुळे। स्वयंपाक करते तोपर्यंत मुलाने इथे बघा चहा पावडरचा डब्बा घेतला, त्याच्या हाताला येत नाही तर खुर्चीवर चढून घेऊन सांडून आणि तोंड किती वाईट केलंय, मी ओरडेल म्हणून, तर घाबरतो पण तितकाच। त्यानंतर ते सगळं मी आवरलं आणि इकडे मस्त वरणाला फोडणी दिली। फोडणीमध्ये मी जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालते आणि त्यानंतर कट केलेला भरपूर असा लसूण। तर अशा पद्धतीने वरण तुम्ही एकदा करून बघा, इतकं टेस्टी लागतं ना खरंच। मी जास्त काही त्यामध्ये घालत नाही, इतकंच असतं। आणि कुकरला थोडीशी डाळ चिकटली, त्यात पाणी घालून ते पण हलवून मी खरकट जे असतं ते घातलं, कारण वेस्ट जरा सुद्धा मी जाऊ देत नाही। आणि एका गृहिणीला अशा बचत आणि काटकसर करावी लागतेच, तर तुम्ही करता का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा। अशा पद्धतीने आपलं वरण तर झालं। एकीकडे मग ते वरण बाजूला शिजत ठेवून मी इकडे एकीकडे चपात्या करते। तर चपातीचाच काला मी रोज रात्री मुलांना देते आणि भाताचं प्रमाण कमी आहे, मी त्यांना कधी तर 2 ते 3 दिवसातून खिचडी बनवते मूग डाळीची। नुसता प्लेन व्हाईट राईस कधी खायला देत नाही, कारण भाताने अशक्तपणा येतो आणि फक्त बॉडी वाढते, त्यामधून आपल्याला काही प्रोटीन किंवा कार्ब्स वगैरे काहीच भेटत नसतं, वाढतं ते फक्त फॅट, आणि नुसतं फॅटच गरजेचं नसतं, त्याशिवाय सगळे न्यूट्रिशन आपल्या शरीराला गरजेचे असतात, म्हणून कधीतरी बनवत असते मी। तर रोज रात्री दुधाचा काला किंवा वरण मी खूप दिवसातून बनवलंय, किंवा कशाची आमटी बनवली असेल तर तिखट आमटीचा काला सुद्धा माझी मुलं आवडीने खातात। त्यानंतर इथे मोठी चपाती केली दोघात एक, कारण दिवसभर मी त्यांना भरपूर काही वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ देत असते, असं नाही की फक्त जेवणच, वरचंही नवीन काय काय बनवून देत असते। त्यानंतर मी त्यांच्या चपातीला तूप लावते आणि हे तूप मी घरीच बनवलेलं आहे, खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे, कोणत्याही झंझटीशिवाय। 10 दिवसाच्या साईपासून मी इतकं सगळं तूप बनवले। तुम्हाला जर बघायचं असेल मी कसं बनवलं तर मी कमेंट बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते, नक्की जाऊन बघा। आणि मस्त अशी आपली टम्म फुगली होती चपाती, पण एकीकडून हवा गेली आणि ती खाली बसली, तर मी थंड करायला अशी थंड करते, मधून हे करते आणि मग लवकर थंड होते चपाती, आणि टम्म काटोकाट फुगलेली तुम्हाला दिसलीच असेल, छान कुस करते। आणि प्रिन्सला ना कोरडीत चपाती खायला फार आवडते, तूप लावल्यामुळे ती खूप टेस्टी लागते त्यामुळे, पण काला मी करून देते, कारण भाजी सुद्धा हेल्दी असते शरीराला आणि अशी सवय लागावी म्हणून। त्यानंतर छान कुस करून त्यात वरण घातलं, गरम गरम वरण, आणि काला जो आहे एकदम स्मूथ झाला। तोपर्यंत गुब्बी बघा गाडीवर चढून इथे कपाटामध्ये बसला। तर इतकी मुलं दमवतात ना, स्वयंपाक होईपर्यंत खूप लक्ष ठेवावं लागतं, एक चपाती लाटली की त्यांना बघावंच लागतं। त्यानंतर काला चारला मी आणि मस्त 4 अंडे बॉईल केले, उकळून घेतले, आणि 4 अंडी म्हणजे 2 गुब्बीला आणि 2 प्रिन्सला। तर आतलं जे डील असतं ते माझी मुलं खात नाही, त्यांना आवडत नाही। तर बघा अशा प्रकारे सगळा पसारा मी आवरला, भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत, सगळेच घरं बरं का। रात्रीच्या वेळेस आवरूनच मी झोपते। आता हॉलमधली लाईट बंद केली, इकडे बेडरूममध्ये तर इतका राडा करतात ना मुलं, बघा प्रिन्सचं पण अजून तेच चालू आहे राडा करणं। आता जस्ट आवरलंय मी,
त्यानंतर पाणी पिणं एक लक्षात राहत नाही, म्हणून मी अर्ध्या तासाला म्हणजे लक्षात आणते पाणी प्यायला. आणि इथे मी रात्रीचं झोपताना थोडंसं कोमट पाणी पिते, म्हणजे आपलं जे डायजेशन असतं दिवसभराचं ते इझिली होतं आणि गॅसचे प्रकार होत नसतात म्हणून. तर बघा टकलं पूर्ण झोपेला आलंय तरी झोप नाही. तर काय होतं, दुपारचं मुलं अर्धा जरी तास झोपले ना, रात्रीचे लवकर झोपत नाही. आता 11:15 वाजलेत तरी झोप नाही. तो पूर्ण झोप आले तरी त्याला झोपायचं नाही. बघा तोंड कसं केलं त्यानं. झोपतं, झोपा झोपा पिलू, झोपा. टकलं. तर असं करतात मुलं. आणि दिवसभर नाही झोपली ना तरी पण 11 वाजवतात झोपायला, लवकर झोपत नाहीत. तर रोज झोपत नाहीत मुलं बरं का दुपारचे. ज्यावेळेस सकाळची लवकर उठतात ना 6ला किंवा 7ला, तेव्हा मात्र मग दुपारची अर्ध्याभर तासाची झोप घेतात दोघं सुद्धा. एक झोपला की त्याचं बघून हा झोपतो, किंवा तो नाही झोपला का मग हा पण झोपत नाही, असं होतं. आणि बघा आता रात्रीचे मला 12 ते 12:30 वाजतात रोज झोपायला. हे झोपले ना थोडंसं व्हॉइस ओव्हर वगैरे करायचं असतं व्हिडिओजनी, नाहीतर जागे असताना मला काहीच करू देत नाही, मुद्दाम मध्ये मध्ये येऊन ओरडत असतात. आणि राहिला प्रश्न क्लिनिंगचा, तर मी रात्रीच करून झोपते, त्याशिवाय मला झोपच लागत नाही. असं वाटतं की रात्रभर अरे बापरे सकाळी उठून मला पसारा आवडायचा असं वगैरे. पण जेव्हा क्लिनिंग करून झोपते ना एकदम रिलॅक्स झोप येते. रात्रभर असे विचारच येत नाहीत की सकाळ आपल्याला लवकर उठावं लागेल. रात्रीच त्यासाठी मी भांडी, किचनचा कट्टा, सगळ्या घरातला पसारा आवरून झोपते. आणि सकाळी उठल्यावर पण अजून एकदा झाडू मारते बरं का, कारण रात्रीच्या वेळेस आपण किती पण क्लीनली झाडू मारला ना थोडाफार कचरा सकाळचा निघतोच म्हणून. तर अशा प्रकारे बघा माझे रात्रीचं रुटीन असतं. मला 12 ते 12:30 वाजतातच. आणि मुलं अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. आणि आता प्रिन्स बरा झालाय म्हणून बघा किती त्रास द्यायला लागला. अक्षरशः ह्यांच्यापेक्षा मी जास्त मिळून जाते रात्रीची, पण ह्यांना काहीच होत नाही. मला असं वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त ह्यांची इम्युनिटी जास्त आहे ना पिलू. चला बाय करा आता सर्वांना, बाय करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी राहा, बाय.